वॅक्स करताना हेअर्सची जशी ग्रोथ आहे त्या डायरेक्शनमध्ये आपल्याला वॅक्स अप्लाय करायचा आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आता तू पूर्ण स्टार्ट टू एंड बघशील तर हेअर्सची ग्रोथ डिफरंट डायरेक्शनला आहे. जसं आता तू ह्या साईडला बघशील तर हे बघ, ही डायरेक्शन आपल्याला अशी साईडमध्ये जाताना दिसते. ओके, त्यानंतर ह्या डायरेक्शनपासून हितपर्यंत हे पूर्ण असे डाऊनवर्ड्स तुझी ग्रोथ आहे. म्हणजे ह्याचे रूट्स वरती असणार आणि खालच्या डायरेक्शनमध्ये ही ग्रोथ झाली. इथून वरती तुझी ह्याची डायरेक्शन ह्या साईडमध्ये अशी गेलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो हेअर्सचा पोर्शन आहे हा हँड फोल्ड केल्याच्या नंतर हा डाऊनवर्ड्स जातो. ठीक आहे, जसं की हे ह्या साईडला गेलं. तर जेव्हा पण आपण वॅक्स अप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला हेअर्सच्या डायरेक्शनवरती लक्ष द्यायचं आहे आणि हेअर्सच्या ग्रोथच्या डायरेक्शननुसारच आपण वॅक्स अप्लाय करणार. तर आपण बघूयात वॅक्स कसं अप्लाय करायचं. हा एक पॅच वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा पॅच वेगळा आहे. इवन फिंगर्सचे सुद्धा साईड डायरेक्शनमध्ये जातात. तर ज्या साईडच्या डायरेक्शनमध्ये मी ॲरो बनवले त्या डायरेक्शनमध्येच आपल्याला वॅक्ससुद्धा अप्लाय करायचं. आणि हे ॲप्लिकेशन करताना आपण हे ह्या डायरेक्शनमध्ये घेणार. जेव्हा पण तुझ्या नाईफवरती आपण वॅक्स घेतो ते अगदी असं दाबून खालच्या साईडला आपल्याला खेचून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित इव्हनली ते स्प्रेड होऊन जाईल. ओके, एक केलं, अपोजिट डायरेक्शनला खेचलं, पुन्हा ह्यालासुद्धा आपण तसं स्टिक करून अपोजिट डायरेक्शनला खेचणार. तर ह्याच्याने काय होतं, तुझं जी ग्रोथ आहे ना ती व्यवस्थित रिमूव्ह होऊन जाते. ठीक आहे, हे असे पूर्णपणे मग हेअर्स रिमूव्ह होऊन जातात. ठीक आहे, हे पूर्ण आपलं एक पॅच क्लिअर झाला. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजवरती असता त्यावेळेला आता ह्या ठिकाणी आपल्याला एवढ्या भागामध्येच वॅक्स अप्लाय करायचं आहे, जसं मी समोर दाखवलं तेवढ्यातच. ह्या डायरेक्शनमध्ये हेअर ग्रोथ आहे, त्याच डायरेक्शनमध्ये आपण वॅक्स लावलं आणि ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला खेचणार. तर वॅक्स स्ट्रीप आपण प्रॉपर स्टिक करणार. मी इथे थंबच्या हेल्पने स्टिक करते. खालच्या साईडने स्किन टाईट होल्ड करायची आणि अपोजिट डायरेक्शनला खेचायची. जेवढ्या चांगल्या पद्धतीने तू स्टिक करून खेचशील ना तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुझे हेअर व्यवस्थित रिमूव्ह होते. अगदी प्रेमाने नाही खेचायचं, झटक्यात खेचायचं आणि व्यवस्थित स्किन टाईट पकडून खेचायचं. ओके, फोकस करायचं, तिथे डायरेक्ट गरम नाही ठेवायचं. थोडं खालती आणून अप्लाय कर, खेचायचं. ओके, व्यवस्थित टाईट होल्ड करायचं, खेचायचं. खेचताना तू जेवढं जोरात खेचशील तेवढं चांगलं. हळू खेचलं की समोरच्याला दुखणार. इथे अप्लाय करताना असं अप्पर डायरेक्शनला आपल्याला अप्लाय करायचं आहे, जे हेअर्स ग्रोथ अशी आहे म्हणून. हे पूर्ण व्यवस्थित असे वरती अप्लाय केले. हे वरच्या डायरेक्शनला अप्लाय केले. आपण जेव्हा रिमूव्ह करतो त्यावेळेला खालच्या डायरेक्शनला करायचं. स्ट्रेपला असं व्यवस्थित स्टिक केलं, स्किनला वरतून खेचून पकड आणि रिमूव्ह कर. स्टिक केलं, स्किनला वरच्या साईडला तुला खेचून पकडायचं आहे आणि त्यानंतर मग असं खालच्या साईडला खेचून काढायचं आहे. झाले रिमूव्ह सगळे. आता हेच जर तू उलट्या डायरेक्शनमध्ये केलं असतंस ना तर तिकडचे हेअर्स तुटले असते. तर त्यामुळे कधीही डायरेक्शनला व्यवस्थित अप्लाय करा, कधीही हेअर ग्रोथच्या डायरेक्शनला व्यवस्थित अप्लाय करा आणि अपोजिट डायरेक्शनला रिमूव्ह करा. ठीक आहे.